हॅलो, मी वर्षा सांगते. आज मी तुम्हाला दीप अमावस्येची पूजा कशी करायची ते तुम्हाला दाखवणार आहे. दीप अमावस्या आषाढ संपला आणि श्रावण सुरू झाला की त्या अमावस्येला घरात असलेल्या सर्व दिवे घासून स्वच्छ करून त्यांची पूजा करायची असते. मी आज माझ्या घरातील सर्व दिवे समया सगळं काही घासून स्वच्छ करून त्यांची पूजा करायला घेतलेली आहे. आणि हे सर्व दिवे मी तूप घालून लावलेले आहे. त्यांना मी हळद, कुंकू, आघाड्या, हराळी, अक्षता वाहून त्यांची आरती करत आहे. दीप अमावस्येला कणकीचे दिवे करून लहान मुलांना ओवाळलं की त्यांचं दीर्घायुष्य वाढतं. म्हणून मी माझ्या मुलांना ओवाळत आहे. तुम्ही असंच तुमच्या लहान मुलांना कणकीच्या दिव्याने दीप अमावस्येला ओवाळायचं. तर माझ्या मुलांनी मला छान असा नमस्कार केला. मी पण खुश होते आणि मुलंही खूप खुश होते. तर मी कणकीच्या दिव्याने माझ्या देवांनाही ओवाळला आणि छान असा नमस्कार केला. तर ते मी कणकीचे दिवे सजवलेल्या टेबलावर ठेवून दिले. गाईज, कशी वाटली माझी दीप अमावस्येची पूजा? तुम्हालाही खूप आवडली असेल. कमेंटमध्ये मला नक्की कळवा. थँक्यू.